फर्स्ट युनिट आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. यामध्ये आपल्याला 3 सब टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. फर्स्ट आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य. दुसरं भारताची भौगोलिक वैशिष्ट्य. थर्ड आहे भारतीय उपखंड. तर सुरुवातीला इतिहास म्हणजे काय हे आपण पाहूया. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय. तर इतिहासाची 4 प्रमुख आधारस्तंभे आहेत. ती म्हणजेच स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज. उदाहरण आपण पाहूया की आग्रा हे एक स्थळ आहे. इथे ताजमहल आहे. तर ताजमहल हे कधी कन्स्ट्रक्ट करण्यात आले म्हणजेच त्याचा कालावधी कुठला होता, त्याला कोणी कन्स्ट्रक्ट केलं, तेच म्हणजे व्यक्ती आपण शहाजहान वगैरे. सो हे आपण पाहतो की स्थळ, काळ आणि व्यक्ती. समाजाचं उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर वैदिक काळामधील ज्या रूढी परंपरा कशा पद्धतीच्या होत्या, स्त्रियांची परिस्थिती कशी होती, त्यावेळेसची पॉलिटी म्हणजे राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची होती, तर या सर्वांचाच आपण अभ्यास इतिहासामध्ये करत असतो ना. म्हणजे स्थळांविषयी, तिथले जे राजे कुठले होते, त्यांनी कुठलं कार्य केलं, त्यांनी युद्ध कुठले जिंकलेली आहेत, कुठल्या कालावधीमध्ये त्यांनी ते जिंकली, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती कशी होती. म्हणजे स्त्रियांचं जर उदाहरण आपण घेतलं तर त्यांना शिक्षणाचे अधिकार होते की नाही, राजकीय किती अधिकार होते. तर या सर्वांचाच अभ्यास आपण इतिहासामध्ये करत असतो आणि काळानुरूप ते कसे बदलत गेले याचा सुद्धा आपण अभ्यास करतो. म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांची जी परिस्थिती होती ती कशी होती, त्यानंतर ती पोस्ट वैदिक पिरियडमध्ये कशी झाली, मौर्यकालीन परिस्थिती काय होती, त्यानंतर गुप्ताकालीन परिस्थिती काय होती, ब्रिटिशर्सच्या वेळेला ती परिस्थिती काय होती, या सर्व घटकांचा अभ्यास आपण समाज किंवा आपण इतिहासामध्ये आपण हे करत असतो. यानंतर लेखकांनी दुसरा एक इथे एक महत्वाचा टॉपिक आपल्याला सांगितलेला आहे, तो म्हणजेच की भौगोलिक परिस्थितीचा इतिहासावरती अनेक प्रकारे परिणाम होत असतो. त्याची काही उदाहरणे त्यांनी या युनिटमध्ये दिलेली आहे आपल्याला. सो आपण सर्व नाही, काही आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल राजस्थानची आपण भौगोलिक परिस्थिती पाहूया आणि महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थितीमध्ये आपण कोकण किनारपट्टीचा आपण विचार करूया. सो इथे समुद्र सपाटी आहे. तर जी राजस्थानची भौगोलिक परिस्थिती आहे, इथे आपल्याला पाण्याची कमतरता आढळते आणि इथे पाणी जे आहे मुबलक प्रमाणामध्ये आहे इथे. त्यामुळे इथले जे पीक आहेत हे वेगवेगळे असलेले आपल्याला दिसेल. त्यानंतर इथली वातावरण जे आहे हे उष्ण प्रकारचे आहे. इथले वातावरण जे आहे ते आपल्याला दमट असलेले आपल्याला आढळते. इथले जे पेहराव आहे, या भौगोलिक परिस्थितीला जे साजेसा पेहराव असेल तो पेहराव आपल्याला इथे दिसतो. इथे पेहराव हा पूर्णतः वेगळा दिसतो. यासोबतच आता इथली जी खाद्य संस्कृती असेल ती वेगळी आहे. कोकण किनारपट्टीची खाद्य संस्कृती वेगळी आहे. या वातावरणाशी आणि भौगोलिक परिस्थितीनुसारच इथले जे घरांची कन्स्ट्रक्शन आहे, जुन्या काळातील किल्ले वगैरे आहे, हे आपल्याला इथे आढळतात. आणि इथे किल्ल्यांचे कन्स्ट्रक्शन्स वगैरे वेगळे आहेत. ओके. सो असं आपल्याला जाणवतं यावरून की भौगोलिक परिस्थितीचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या सलगचा जो भूप्रदेश आहे इथल्या इतिहासावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. सो लेखकाला हेच सांगायचं आहे की भौगोलिक परिस्थितीचा इतिहासावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो आणि इतिहास व भूगोल याचे अतूट नाते असते. ठीक आहे. त्यामुळे आपल्या सिलेबसमध्ये आणि आपण या 6वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा फक्त भारताचा जो इतिहास आहे हाच आपण पाहत आहोत. ठीक आहे, हाच आपण पाहणार आहोत. तर भारताच्या इतिहासावरती देखील तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा इफेक्ट झालेला असेल. त्यामुळेच आपल्याला या युनिटमध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये इथे आपल्याला अभ्यासायची आहेत. ओके. तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये भारताच्या उत्तरेला काय आहे, तर भारताच्या उत्तरेला हिमालय आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर असलेला आपल्याला दिसतो. त्यासोबतच भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला जो प्रदेश आहे हा भौगोलिक दृष्ट्या सलग असलेला आपल्याला दिसतो. तर ज्यावेळेला कधी आपल्याला लोकेशन्स येतील ना, ते आपण मॅपमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील. ठीक आहे. मॅप्स पाहण्याची आपल्याला सवय करून घ्यायची आहे, कारण बरेचसे जे प्रश्न आहेत ना, आता हे मॅप्स वरून सुद्धा आपल्याला येतात, ऑब्झर्वेशननी आपल्याला आलेले दिसतात. सो हा जो मॅप आहे हा 6वीच्या पुस्तकातीलच मॅप आहे. पेज नंबर 7 वरती हा मॅप आपल्याला तिथे असलेला आपल्याला दिसेल. तर भारताचे जे उत्तरेला आहे हे हिमालय आहे.
ह्या रेंजेस आहे हिमालयाच्या. ओके, तर ह्या पण सुद्धा आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे हे आपल्याला पाठ करायचे आहेत. त्यांची नावं सुद्धा आपल्याला शोधून घ्यायची आहेत, ती भूगोलामध्ये बघा. त्यासोबतच आता आपण बघितलं की उत्तरेला हिमालय आहे, यानंतर बंगालचा उपसागर, पूर्वेला पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, आणि त्यानंतरचा पॉइंट होता लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे वगळता भारताचा जो भौगोलिक प्रदेश आहे, म्हणजे हा आपण पाहूया पूर्वेकडनं पश्चिमेकडे पर्यंत किंवा उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत कडे, हे सर्व भौगोलिक दृष्ट्या सलग असलेला आपल्याला आढळतो. हा सलग नाहीये, इथे गॅप आहे. ओके, इथे इथे गॅप आहे आणि यांच्यामध्ये सुद्धा गॅप आहे. लक्षद्वीप बघा, हा डॉट डॉट मध्ये लक्षद्वीप असलेला आपल्याला इथे दिसतो. हा सुद्धा इथे हा सुद्धा सलग नाहीये, यांच्यामध्ये सुद्धा असे डॉट्स वगैरे छोटे छोटे आयलँड असलेले आपल्याला दिसतात. ओके, तर त्यानंतर बाकीचे जे फीचर्स आहेत मॅप्सचे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पण पाहणार आहोत मॅप वरती. सो आपण ओल्ड स्लाइड्स वरती जाऊ. याला मी थोडं इरेज करून घेतो, सो नेक्स्ट टाइम आपल्याला त्रास नाही होईल. पण हे बघितलं. ओके, तर ही होती भारताची भौगोलिक वैशिष्ट्य. आता भारताच्या प्राचीन इतिहासाचा जर विचार केला आपण, तर त्या जडणघडणीमध्ये भारताचे 6 जे भूप्रदेश आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. ते म्हणजेच आपण पाहूया इथे हिमालय असेल, त्यानंतर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे हे अतिशय महत्वाचे भूप्रदेश आहे आपण प्राचीन इतिहासाचा विचार केला असता. तर फर्स्ट आपण बघूया हिमालय. काही थोडे फॅक्ट जे या बुक्स मध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, फक्त तेच. ओके, तर हिंदुकुश पर्वतातील खैबर, इथे ना प्रिंटिंग मिस्टेक आहे, खैबर आहे, खैबर, बोलन, खिंडीमधून हे पण इथे मिस्टेक आहे. सो खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीमचा मार्ग म्हणून देखील ओळखला जातो. पूर्वीच्या काळाला रेशीम मोठ्या प्रमाणामध्ये याच मार्गाने जे अरबी प्रदेश आहे, मध्य आशियाचा प्रदेश आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये रेशीम जे आहे हा एक्सपोर्ट केला जायचा. तर हा तोच रूट होता. ओके, सो या रूटलाच आपण असं म्हणतो की हा रेशीम मार्ग असं याला आपण म्हणतो. खुष्कीचा मार्ग किंवा आपण याला रेशीम मार्ग असं सुद्धा म्हणतो. तर रेशीम मार्ग आणि पुन्हा ह्या खिंडीविषयी आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत. भारतामध्ये जी काही परकीय आक्रमणे झाली आहेत ना, म्हणजे मुघल असेल किंवा मग अलाउद्दीन खिलजी वगैरे, तर ही सर्वच या खैबर जी खिंड आहे यामधून झालेलं आपल्याला आढळतं. अलेक्झांडरचे वगैरे हे सर्वच आक्रमणे जी आहेत या खैबर खिंडीमधून आलेल्या आपल्याला दिसतात. तर ह्या खिंडी नेमक्या त्या जॉग्राफिकल लोकेशन्स मध्ये कशा निर्मित होतात, तर याचा जो अभ्यास आहे या खिंडींचा, तर तो आपण भूगोलमध्ये पाहत असतो. तर आपण काय करूया की खैबर खिंडीची लोकेशन पाहूया मॅप मध्ये आणि बोलनची सुद्धा लोकेशन बघूया हिंदुकुश पर्वतामधील. ओके, सो मॅप मध्ये बघा, इथे आपल्याला हे दिसते, हे आहे खैबर. ओके, इथून परकीय आक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसते आणि हाच जो ओल्ड आहे हा रेशीम मार्ग सुद्धा आहे. बोलन हे इथे आहे आणि हे दोन्ही सध्या आता ही आपल्या इंटरनॅशनल बॉर्डर्स आहे. सो पाकिस्तानमध्ये सध्या आपल्याला हे सर्व दिसतं, ही आपली भारताची इंटरनॅशनल बॉर्डर आहे. ओके, तर बोलन इथे आहे पाकिस्तानमध्ये आणि हिंदुकुश ही पर्वत माउंटन रेंजेस आहे आणि खैबर ही खिंड आहे. आपण जाऊया आपल्या बॅक साइड वरती. ठीक आहे, सेकंड महत्वाचा प्रदेश म्हणजे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. तर भारतातील सर्वाधिक प्राचीन नगरी हडप्पा संस्कृती आणि त्याच्या नंतरची जी प्राचीन राज्य, गणराज्य, साम्राज्ये
याच प्रदेश उदयाला आली. म्हणजे आपण मौर्य असेल, गुप्ता असेल, हे सर्व याच प्रदेशात उदयाला आलेली आपल्याला आढळतात. त्यामुळे हा देखील प्रदेश आपल्याकरिता एक अतिशय महत्वाचा आहे. थरचे वाळवंट, आपण थोड्या वेळापूर्वी राजस्थान विषयी बोललेलोच होतो, थरच्या वाळवंटाविषयी. तर थरचे वाळवंट, थरचं वाळवंट हे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये असलेला आपल्याला आढळतो. एक स्लाइड मध्ये, ओके. तर थरच्या वाळवंटाची सुद्धा आपल्याला जॉग्राफिकल लोकेशन या युनिटमध्ये दिलेली आहे. ती पण आपण मॅपमध्ये पण पाहणार आहोत आणि इथे पण थोडंसं आपण फॅक्ट्स पाहूया. तर थरचे वाळवंट हे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या 3 भागामध्ये पसरलेले आढळते. तर थर वाळवंटाच्या उत्तरेला सतलज नदी ही आहे, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा आहेत, दक्षिणेला कच्छचे रण आहे आणि पश्चिमेला सिंधू नदी ही आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते आणि पाकिस्तानमध्ये याच घग्गर नदीला हाकरा या नावाने ओळखतात. ओके. आणि यामध्ये तुम्हाला हे माहित आहे का, अशा नोटमध्ये आपल्या पुस्तकामध्ये काही पॉइंट दिलेले असतात, तर ते सुद्धा मी इथे इन्क्लुडेड केलेले आहे. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे ते जे कंसामध्ये असतं ना, तुम्हाला हे माहित आहे का, तिथले हे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे, हे सुद्धा इथे इन्क्लुडेड केलेले आहे. तर जगातलं सर्वात मोठं वाळवंट हे सहारा वाळवंट हे आहे. तर आपण ही जॉग्राफिकल लोकेशन मॅपमध्ये पाहूया. हे आहे थरचे वाळवंट. याला झूम कसं करायचं मला माहिती नाही, सो बघा इथे दिसत असेल तर हे आहे थरचे वाळवंट. हे थरचे वाळवंट, हा थरचा वाळवंट भारतामध्ये सुद्धा आहे आणि ही इंटरनॅशनल बॉर्डर असलेली आपल्याला इथे दिसेल. सो काहीचा जो भाग आहे हा पाकिस्तानमध्ये गेलेला सुद्धा दिसते. ही जी आहे ही इथे नदी आहे. आपण इथे पाहू, सॉरी मी याला इरेज करतो, नदीची लोकेशन तुम्हाला इथे दिसेल. तर ही सतलज नदी आहे, सतलज नदी. सो या थरच्या वाळवंटाकडे उत्तरेकडे सतलज नदी आहे, इकडे अरवली माउंटन रेंजेस आहेत, है ना. इकडे कच्छ रन ऑफ कच्छ आहे. सो कच्छचे आपल्याला प्रदेश इथे आहे. तर ही जॉग्राफिकल लोकेशन होती. आपण वरती जाऊया. ओके. तर घग्गर नदी पण राहिली ना, ही घग्गर नदी वरती जा रे बाबा. ही घग्गर नदी आहे, हिमालयातून उगम पावणारी ही घग्गर नदीची लोकेशन आहे बघा. घग्गर नदी जाते थरच्या वाळवंटामध्ये. हे पेपरसाठी खूप महत्वाचे स्मॉल पॉइंट असतात, पण पेपरसाठी खूप अतिशय महत्वाचे असतात. ज्या वेळेला आपण मॅपमध्ये याला आयडेंटिफाय करतो ना, तर आपल्याला लक्षात राहतात ते पेपरमध्ये सुद्धा. तर दख्खनचे पठार, ज्यावरती आपण सर्व राहतो, महाराष्ट्र. ओके. तर दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा आहेत, पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा आहे, पश्चिम घाट आपण त्यांना म्हणतो. पश्चिमच्या पायथ्याशी कोकण किनारपट्टी आणि मलबारच्या किनारपट्टी प्रदेश आहे. पूर्वेकडे डोंगरांना, पूर्वेकडील जे डोंगर आहे दख्खन पठाराच्या, याला आपण पूर्व घाट असे म्हणतो. सो नोटमध्ये तुम्हाला हे नोटमध्ये काय आहे, तर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुकळ्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला आपण द्वीपकल्प असे म्हणतो आणि भारतीय द्वीपकल्पांचा बहुतांश भाग हा दख्खन पठाराने व्यापलेला आहे. आता हा पॉइंटच आपण मॅपमध्ये पाहूया. सो पुन्हा ती मॅप पाहण्याची आपल्याला आदत होऊन जाईल. सो बघा मॅपमध्ये हा पूर्ण जो आहे हा दख्खनचा पठार आहे. हा जो आपल्याला कथिया रंगमध्ये ब्राउनिश दिसतोय, हा आपण म्हणूया दख्खनचा पठार. ओके. हा दख्खनचा पठार आहे. हा भाग इथे मलबार आहे आणि पश्चिम किनारपट्टी आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पश्चिम घाट, हा पूर्व घाट हा इथे आहे ना. हा सलग आहे पश्चिम घाट, पूर्व घाट हे सलग नाही आहे, मधामधात गॅप आहे. आपण भूगोलामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि हे दख्खनचे पठार आहेत. ठीक आहे. आणि त्रिकोणी, ठीक आहे, द्वीपकल्प आपण कशाला म्हणतो, हा जो त्रिकोणी भाग आहे ना,
एखाद्या कुठल्याही लँडचा हा हा असा त्रिकोणी भाग असला आपल्याला दिसतो, तर आपण याला द्वीपकल्प असे म्हणतो. ठीक आहे. यानंतर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश. आपण आताच बोललो की म्हणजे ज्याप्रमाणे खुष्कीचा जो व्यापारी मार्ग होता आपण त्याला रेशीम मार्ग असे म्हणतो, तर याप्रमाणेच समुद्र मार्गाने देखील प्राचीन इतिहास काळामध्ये मोठ्या प्रमाणे व्यापार केला जायचा. याचं एक आपल्याला सर्वात छान उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे लोथलचं. ठीक आहे. हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये लोथन हे डॉकयार्ड होतं हडप्पाच्या. त्यानुसार त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रमार्गे त्यांचा जो व्यापार आहे, त्यांचा जो माल आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जायचा लोथलच्या डॉकयार्डवरून. तर आपल्याला असं म्हणता येईल की सुरुवातीला ते समुद्रच्या मार्गानेच मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करत होते. त्यानंतर मग त्यांनी खुष्कीचा जो रेशमीचा जो व्यापारी मार्ग आहे तर त्याचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली. समुद्रातील जी बेटे आहेत जसं की अंदमान निकोबार ही कुठे आहे यांची पण लोकेशन थोडी बघा. अंदमान निकोबार ही बेटे आहे बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि लक्षद्वीप बेटे आहे ही अरबी समुद्रामध्ये असलेली आपल्याला दिसते. सो याच्या वेळेला पण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. सो मॅपमध्ये ते सातत्याने बघत राहायचं आपण. आहे ही पूर्वेकडे भाग आहे. सो अंदमान निकोबार इथे आहे आणि अरबी समुद्रामध्ये आपल्याला लक्षद्वीप बेटे असलेली आपल्याला इथे दिसतात. भारतीय उपखंड म्हणजे काय? तर हडप्पा आणि मोहिंजोदाडो ही शहरे जी आहे ना आजच्या पाकिस्तानात आहेत. ठीक आहे. आणि आपण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यास करत असताना संपूर्ण म्हणजे या भारतीय उपखंडाचा आपण इतिहास अभ्यास करत असतो. कारण आपल्याला माहिती आहे 1947 पूर्वी अफगाणिस्तान असेल, अफगाणिस्तानचा काही भाग असेल, बांगलादेश असेल आणि पाकिस्तान असेल, हे तर भारताचाच भाग होता 1947 मध्ये. तर अफगाणिस्तानविषयी गांधार आपल्याला माहिती असेल, आपण रामायणामध्ये गांधारराज शकुनींच्या कहाणी ऐकलेल्या आहेत. सो त्यामुळे आपला प्राचीन जो इतिहास आहे हे या सर्वांशी रिलेटेड आहे, या सर्व जॉग्राफिक लोकेशनशी. त्यामुळे अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला आपण दक्षिण आशिया असे म्हणतो. ठीक आहे. दक्षिण आशिया असे म्हणतो आणि याच भागाला आपण भारतीय उपखंड असे सुद्धा म्हणतो. कारण जी भारताची जिओग्राफिकल लोकेशन आणि त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे या पूर्ण भागामध्ये, त्यामुळे या सर्व देशांना इन्क्लुडिंग जो पूर्ण एक नाव दिलं जातं त्याला आपण म्हणतो की भारतीय उपखंड असे आपण त्याला म्हणतो. तर हडप्पा संस्कृतीचा विस्तार जो आहे हा प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आपल्याला आढळतो. यानंतर सेकंड युनिट आहे. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून काही तितकंसं महत्वाचं नाही आहे. तर सेकंड युनिट आपल्याला म्हणता येईल इतिहासाची साधने, हे एक सेकंड युनिट आहे. या पूर्ण एका चार्टमध्ये, हा चार्ट सुद्धा मी 6वीच्या पुस्तकातनं घेतलेला आहे. हे पूर्ण बुकच 6वीच्या पुस्तकाच्या समरीवर आहे. सो तर इतिहासाची साधने कुठली? इतिहास बघा, इतिहास ज्या वेळेला घडला त्यावेळेला आपल्यापैकी कोणी नव्हतं. त्यावेळेचे फोटोग्राफर सुद्धा नाही. म्हणजे जवाहरलाल नेहरू किंवा गांधी, नॅशनल मुवमेंटचे बरेचसे फोटो मिळतात ब्रिटिशांकडचे. पण त्यापूर्वीचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील असो किंवा त्याही हडप्पा संस्कृतीच्या काळातील असो, तर इतिहास नेमका आपण कसा घडला हे आपण कसं समजतो, तर त्या इतिहासाची साधने काय, तर त्याविषयी या चॅप्टरमध्ये लेखकाने पूर्ण माहिती दिलेली आहे. तर इतिहासाची 3 प्रकारची साधने असू शकतात. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर भौतिक साधनांमध्ये कशाचा समावेश होतो? वस्तू आणि वास्तू. वस्तूमध्ये गृहचित्रे असेल, मातीची भांडी असेल. मातीच्या भांडीवरून हे आपल्याला कळतं की त्यांना व्हीलचा शोध लावला असेल की नाही, ते मातीचा वापर करत होते किंवा अन्य कुठल्या बाबीचा वापर करत होते. त्यानंतर मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागिने, दगडी शिल्पे, धातूंच्या वस्तू म्हणजे त्यांना कॉपर, आयरन याविषयी माहिती होती की नाही, नाणी, शस्त्रे, या सर्वांचा जो समावेश आहे हा भौतिक साधनांमध्ये होतो, वस्तूंमध्ये होतो. आता नाणीवरून आपल्याला हे एक कळतं की बऱ्याच वेळेला नाणेवरती देवांची फोटो असलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या राजाचा फोटो, राजांच्या वाईफ सोबत ते वीणा वाजवताना समुद्रगुप्तांचा वगैरे फोटो. सो त्यामुळे त्यावेळेसची जी सामाजिक, आर्थिक आणि राजा कुठला होता, त्यांनी कुठला पराक्रम केला वगैरे या सर्वच परिस्थितीचा आपल्याला आढावा या सर्व
वस्तूंमधून आपल्याला मिळतो. त्यासोबतच गुहा असेल, गुहामध्ये वापर केलेले त्यांनी पेंट्स, वेगवेगळे चित्र, तिथे घरे आहे, स्तूप जसं देवीदास ते आहेत ना अशोकांचे वगैरे. तर त्यावरून आपल्याला समजतं कोणचं युद्ध कोणी जिंकलं वगैरे या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते. लेणी आहेत, मंदिरं आहेत, चर्च आहे, मशिदी, स्तंभ. सो हे सर्व जे आहे ही भौतिक साधने आहेत. लिखित साधनेमध्ये हडप्पा लिपीतील लेख असेल, वैदिक साहित्य असेल, महाभारत आहे, मेसोपोटोमिया कारण अलेक्झांडरने भारतावरती आक्रमण केलेलं. सो त्यासोबत जी आलेली इतिहासकार होते त्यांनी भारताविषयी केलेलं लिखाण असेल, त्यावरून सुद्धा आपल्याला भारताचा जी इतिहास असेल, भारत नेमकं काय होतं त्यावेळेला तेच त्याचा आपल्याला आयडिया येते. त्यासोबतच चीनी जी प्रवासी भारतामध्ये त्यांनी व्हिजिट केलेली होती, तर त्यांनी देखील भारताविषयी बरंचसं लिखाण केलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला लिखित साधनांमध्ये आपल्याला त्याचा समावेश करावा लागतो. पोथ्या असेल, जैन बौद्ध साहित्य आहे, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन आहे, चीनी प्रवाशांचे लेखन आहे, व्याकरण संग्रह, पुराण संग्रह, कोरीव लेख यावरून देखील आपल्याला भारताच्या इतिहासाविषयीची माहिती मिळते आणि या सर्व साधनांचा आपण लिखित साधनांमध्ये यांचा समावेश करतो. मौखिक साधने जसं आपण पाहूया की तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा आहेत ह्या अशिक्षित महिला गावातील अशिक्षित आपल्या आजी असेल आजी असेल ठीक आहे, तर यांना सुद्धा मुखोद्गत होत्या म्हणजे त्यांना आज देखील त्यांना अभंग हे सर्व पाठ आहेत. तर अभंगामध्ये तुकोबांच्या अभंगामध्ये देखील त्यावेळेस शिवाजी महाराजांसोबत त्यांची झालेली भेट असेल त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती या सर्वांचा उल्लेख आपल्याला इथे आढळतो. सो त्यामुळे या पद्धतीची जी साधने आहेत याला आपण मौखिक साधने असे म्हणतो. म्हणजे त्यावेळेसच्या कबीरांच्या कविता असेल किंवा रामायण आपल्याला म्हणता येईल. बौद्धांनी जपले काय मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्धिक आणि जैन साहित्य असेल, असे जे काही या प्रकारचे जे काही साधन असेल या सर्वांना आपण मौखिक साधने असं म्हणतो. ओके. आणि या युनिटमध्ये ना आपण काही डेमो पण सुद्धा आहेत. ताम्रपट कशाला म्हणतात हे लिखित स्वरूपाच्या साधनांमध्ये हे मोडतो. तर याला आपण म्हणूया ताम्रपट. हे आहे शिलालेख, बघा कसे केलेले आहे, एकदम फाईन आर्ट आहे. आणि एक इम्पॉर्टंट माहिती आहे का तुम्हाला, हे एक बढिया असतं म्हणजे ऍक्च्युली. तर याच्यामध्ये बघा भृजपत्र हे भुज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भृज वृक्ष हे काश्मीरमध्ये आढळतात. मिळाला आपल्या एक्झामसाठी एक फॅक्ट की भृज वृक्ष कुठे मिळतात, काश्मीरमध्ये. बऱ्याच वेळेला जोड्या लावामध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न आहेत, हे ट्री आणि त्याची जॉग्राफिकल लोकेशन. ओके. सो या प्रकारचे भुजपत्र होते सो पूर्वी, आणि ते कशापासून बनवलेले आहेत तर या झाडापासून. ओके. सो थँक्यू.